नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीनी एक्झिट ठेवली आहे नेक्स्ट वीकमध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.85%, FISची होल्डिंग आहे 2.42%, DISची होल्डिंग आहे 4.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.63%. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडने ₹1.15 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनींनी रेकॉर्ड डेट आणि एक्झिट अनाऊन्स केली आहे 21 फेब्रुवारी 2025. आणि मित्रांनो, या कंपनीची एक्झिट डेट आहे 21 फेब्रुवारी 2025. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला SJVN लिमिटेडच्या इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला या कंपनीचे शेअर 20 फेब्रुवारी किंवा त्याच्या पहिले परचेज करावी लागेल. चला आता बोलूया प्रोक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.82%, FISची होल्डिंग आहे 7.01%, DISची होल्डिंग आहे 14.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.4. तर मित्रांनो, प्रोक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडने ₹80 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 21 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.64%, FISची होल्डिंग आहे 1.43%, DISची होल्डिंग आहे 15.37% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.56%. तर मित्रांनो, प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडने ₹110 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 20 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, FISची होल्डिंग आहे 7.45%, DISची होल्डिंग आहे 13.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.43%. तर मित्रांनो, IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने ₹3 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 20 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे NBCC इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.75%, FISची होल्डिंग आहे 4.15%, DISची होल्डिंग आहे 8.94% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.15%. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडने ₹53 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 18 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.78%, FISची होल्डिंग आहे 8.78%, DISची होल्डिंग आहे 1.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 40.54%. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने 20 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 18
फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.97% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.03%. मित्रांनो, कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 18 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनीबद्दल, जिचे नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, FISची होल्डिंग आहे 12.26%, DISची होल्डिंग आहे 8.13%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.03% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.95%. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने 25 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 18 फेब्रुवारी 2025. बोलूया जिलेट इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 4.11%, DISची होल्डिंग आहे 9.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.94%. आणि मित्रांनो, जिलेट इंडिया लिमिटेडने 65 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 फेब्रुवारी 2025 आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 18 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया कोनार्ट इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 55.74%. मित्रांनो, कोनार्ट इंजिनियर्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 फेब्रुवारी 2025 आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 18 फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.